काल सकाळीच मी दक्षूला अंघोळ घालून ना लवकर झोपी लावलं होतं आणि घरातली पटकन कामं आवरायला घेतली. फक्त भाजी बनवायची तेवढी बाकी ठेवली. कधी कधी घरातली कामं एवढा वेळ जातात ना करायला की असं वाटतं मी तर आत्ताच दक्षूला झोपी लावलं होतं आणि तो लगेच उठला पण एवढा वेळ होऊन जातो. आता इथे फक्त भाजी कट करून घेतली. शौर्य तोपर्यंत झोका देत होता, त्याचे फ्रेंड्स आले आणि मग तो लगेच खेळायला गेला. मग मलाच दक्षूला घ्यावं लागलं. आता नेहमी काय व्हायचं ना, इतर वेळी ना तो उठून जरी खेळत बसला ना झोळीमध्ये तरी मला काहीच वाटत नव्हतं, पण आता ना पहिलं त्याला घ्यावं लागतं, नाहीतर ना तो झोळीतून बाहेर निघायचा प्रयत्न करतो आणि पडायची ना खूप जास्त भीती वाटते. मग तो उठला, त्याचे थोडेसे लाड केले. तसं तर तुम्ही बऱ्याच जणी ह्या झोळीबद्दल मला विचारतात की याची लिंक दे ना किंवा तू कुठून घेतली आहे. तर मला ही कोलॅबरेशनमध्ये आली होती. तुम्ही जर माझी इन्स्टाची मेन ID चेकआउट केली ना तर तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि तिथून तुम्ही घेऊ शकता. आजकाल ना मस्त आम्ही दादा दादा पण म्हणतोय बरं का. तसं तर तुम्ही बऱ्याच जणी मला कमेंट्स करतात की त्याचा आवाज ऐकून आपण कधी कधी काय होतं ना, घरामध्ये एकतर मोबाईलचा आवाज असतो, टीव्हीचा आवाज असतो किंवा बाहेरचा काहीतरी आवाज असतो, त्याच्यामुळे ना मी तो काय त्याचा आवाज घेत नाही. पण एकदा मी नक्की तुम्हाला तोपर्यंत शौर्य सुद्धा आला. मग ते दोघे जण मस्त खेळमध्ये बिझी झाले. तोपर्यंत इथे मी भाजी बनवून घेतली. एकदम सुक्की बनवायची ही भाजी, बाजरीच्या भाकरीसोबत खूप टेस्टी लागते. तर 2-3 दिवसापूर्वी ना हे काळूबाईला गेले होते आणि जाताना शौर्यने सांगितलं होतं की पप्पा मला खेळणी घेऊन या, पण त्यांनी ना येताना काय आणलीच नाही आणि म्हणून ना काल नगरवरून त्यांनी ही एक गाडी आणली होती. आता कोणताही नवीन टॉय जर घरात आला ना, यांचा पूर्ण दिवस ना असंच मस्ती करण्यात जातो. आता खरं तर दक्षूला मी कोणतीही खेळणी घेतली ना तो अजिबात खेळणार नाही, पण शौर्यला जेव्हा मी काही घेते ना तेव्हा त्याच्या खेळण्यांवरती ना हात उठून पडतो. नाहीतर मग इतर वेळी ना दक्षूला फक्त भांडेच खेळायचे असतात किचनमधले. आता ह्या दोघांची मस्ती चालू होती. खेळून खेळून मस्त दमले आणि मग शौर्यने टीव्हीवरती कार्टून लावलं. तर दक्षू काय करतो, जिथे शौर्य असेल ना तिथेच असं पाय टाकून मस्त त्याच्यासोबत खेळायचं असतं. चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.